नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन टॉपिकला सुरुवात करतोय। टॉपिकचे नाव आहे समसंख्या आणि विषम संख्या। यापूर्वीच्या टॉपिकमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन बघितले होते, अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन आणि पदावलीची काही सूत्र बघितलीवर त्यावर आधारित काही एक्झाम्पल सुद्धा आपण घेतलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या हा टॉपिक पाहणार आहोत आणि यामध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या यांची संकल्पना समजून घेणार आहोत। सोबतच यांचे काही नियम, महत्त्वाचे नियम आहेत, ते नियम सुद्धा आपण समजून घेणार आहोत आणि यावर आधारित एक्झाम्पल घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। सर्वात अगोदर आपण समसंख्या काय ते समजून घेऊया। आता इथे बघा, समसंख्येला इंग्लिशमध्ये इवन नंबर सुद्धा म्हणतात। आता समसंख्येची संकल्पना पहा काय तर, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक असतील तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। पहा, समसंख्या म्हणजे काय? त्या दिलेल्या संख्येला 2 ने निशेष भाग जायला पाहिजे। जर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जात असेल तर ती समसंख्या म्हणून ओळखली जाते। किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, जर त्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील, यापैकी कुठलाही एक अंक असेल तर ती संख्या सुद्धा समसंख्या म्हणून ओळखली जाते। जसे की इथे एक्झाम्पल घेतले आपण 418। 418च्या एकक स्थानी 8 हा अंक आहे, म्हणजे ही एक समसंख्या होती। 70च्या एकक स्थानी 0 आहे, म्हणून ही सुद्धा एक समसंख्या होती। 244च्या एकक स्थानी 4 हा अंक आहे, म्हणून 244 सुद्धा समसंख्या होती। नंतर आहे 308च्या एकक स्थानी 8 हा अंक आहे, म्हणून 308 ही संख्या सुद्धा समसंख्या होती। म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, किंवा तुम्ही असं लक्षात ठेवा त्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठला एक अंक असेल तर ती समसंख्याच होणार। ठीक आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट पहा, 2 क्रमवार समसंख्यात 2चा फरक असतो। म्हणजे कुठल्याही तुम्ही 2 क्रमवार समसंख्या घ्या, त्यामध्ये तुम्हाला 2चाच फरक दिसणार। जसे की पहा, समसंख्या कुठून सुरुवात होतात? 2 पासून। 2 घ्या, 2 नंतर येणारी समसंख्या येते 4, 4 नंतर येते 6, 6 नंतर येते 8, 8 नंतर 10, नंतर 12, नंतर 14, नंतर 16, अशा प्रकारे चालूच राहते। आता प्रत्येक कुठल्याही 2 क्रमवार समसंख्या घ्या तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला 2चाच फरक दिसणार आहे। 2 आणि 4 मध्ये पहा 2चा डिफरन्स आहे, 4 आणि 6 मध्ये सुद्धा 2चा, इथे 12 आणि 14 जर घेतले तुम्ही तरी पण तुम्हाला 2चाच फरक इथे दिसणार आहे। म्हणजे आता 2 ही समसंख्या आहे, तर त्यापुढील क्रमवार दुसरी समसंख्या कशी मिळेल तुम्हाला? म्हणजे त्यापुढील क्रमवार समसंख्या केव्हा मिळेल? त्यामध्ये तुम्ही जर 2 ॲड केली, म्हणजे 2 मिळवले, तर तुम्हाला पुढची समसंख्या मिळेल। अजून त्यामध्ये जर 2 मिळवले तर त्या पुढील समसंख्या मिळेल। अशा प्रकारे तुम्ही पुढील समसंख्या सुद्धा मिळवू शकता। आता यानंतर विषम संख्या ही संकल्पना पाहूया। विषम संख्येलाच आपण ऑड नंबर सुद्धा म्हणतो। आता विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक येतात त्यांना विषम संख्या म्हणतात। पहा, समसंख्येमध्ये काय होतं ते की त्या संख्येला 2 ने निशेष भाग जायचा, पण विषम संख्येमध्ये काय होतं की त्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही। ते लक्षात ठेवा, जात नाही म्हटलेलं आहे। किंवा दुसरी गोष्ट अशी की त्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलाही एक अंक जरी असेल तर ती संख्या विषम संख्या म्हणून ओळखली जाते। काय महत्वाचे याच्यामध्ये की 2 ने त्या संख्येला निशेष भाग जात नाही, किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता त्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलाही एक अंक असेल तर ती विषम संख्या असते। आता इथे उदाहरण पहा, 75च्या एकक स्थानी 5 ही संख्या आहे, म्हणून 75 ही संख्या काय होते? विषम संख्या होते। यानंतर 277च्या एकक स्थानी 7 ही संख्या आहे, त्यामुळे 277 ही सुद्धा विषम संख्या होते। 733च्या एकक स्थानी 3 हा अंक आलेला आहे, म्हणून 733 ही संख्या सुद्धा विषम संख्या। 871च्या एकक स्थानी 1 हा अंक आहे, म्हणजेच ही संख्या सुद्धा विषम संख्या होते।
ही झाली विषम संख्येची उदाहरणे. आता इथे सुद्धा पहा, दोन क्रमावर विषम संख्यात दोनचा फरक असतो. जसे की समसंख्येत दोन क्रमावर समसंख्येत दोनचा फरक असतो, त्याचप्रमाणे विषम संख्यात सुद्धा क्रमावर दोन विषम ज्या क्रमावर संख्या असतात विषम संख्या त्यांच्यामध्ये सुद्धा दोनचा फरक असतो. म्हणजे दोन्हीकडे ही गोष्ट सारखीच लागू होते. जसे की पहा, आता इथे पहिली विषम संख्या कोणती? एक नंतर येते बघा 3 नंतर 5 नंतर 7 नंतर 9 नंतर 11 नंतर 13 नंतर 17 याप्रमाणे पुढे चालतात. ठीक आहे. आता प्रत्येक कुठलीही दोन क्रमावर विषम संख्या घ्या, तुम्हाला त्यामध्ये दोनचाच फरक दिसणार. 11 ते 13 जर घेतलं तर इथे तुम्हाला दोनचाच फरक मिळेल. 7 ते 9 जर घेतलं तरी दोनचाच फरक मिळेल. आता इथे पहा, पहिली विषम संख्या कोणती? 1. जर 1 मध्ये 2 मिळवले तर तुम्हाला पुढील विषम संख्या मिळते 3 मध्ये 2 मिळवा, त्याच्या पुढील तुम्हाला विषम संख्या मिळेल 5. अशा प्रकारे तुम्ही 2 जर मिळवत गेले तर पुढील विषम संख्या तुम्हाला मिळत राहते. आता पाहूया विषम संख्या आणि समसंख्या यांचे काही महत्त्वाचे नियम आणि यावर आधारित नंतर आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. पहिला नियम पहा, विषम संख्या अधिक 2 म्हणजे जर तुम्ही विषम संख्येत जर 2 मिळवले तर तुम्हाला पुढील विषम संख्याच मिळते. म्हणजे जसे की पहा, आपण या अगोदर बघितले, समजा ही 17 ही एक विषम संख्या घेतली आपण आणि त्यामध्ये जर 2 मिळवले तुम्ही तर तुम्हाला पुढील 17च्या पुढील विषम संख्या मिळते. 17च्या नंतर येणारी विषम संख्या 19 असते. 17 अधिक 2 किती होतात? 19. म्हणजे पुढील संख्या कोणती मिळते? तुम्हाला विषमच मिळते. इथे पहा दुसरा नियम, विषम संख्येत जर तुम्ही 1 मिळवला तर तुम्हाला पुढील समसंख्या मिळते. जसे की पहा, आता हीच विषम संख्या घेऊया आपण, 17 ही विषम संख्या घेतली आपण आणि त्यामध्ये जर तुम्ही 1 मिळवला तर किती मिळतात तुम्हाला? 18. म्हणजे यापुढील तुम्हाला समसंख्या इथे मिळते. तिसरा नियम, जर तुम्ही समसंख्येत 2 मिळवले तर पुढील तुम्हाला समसंख्याच मिळत असते. समजा जसे की आपण 20 घेतली, 20 ही एक समसंख्या आहे आणि 20 मध्ये जर 2 ऍड केले तर तुम्हाला पुढील समसंख्या मिळेल. पुढील समसंख्या कोणती असेल? 22 असेल. याचप्रमाणे यानंतरचा नियम आहे, जर तुम्ही समसंख्येत 1 मिळवला, फक्त जर 1 मिळवला तर तुम्हाला पुढील विषम संख्या मिळत असते. जसे की पहा, इथे समजा आपण ही समसंख्या घेतली 20 आणि 20 मध्ये जर 1 ऍड केला तर तुम्हाला काय मिळणार आहे? पुढील विषम संख्या. पुढील विषम संख्या कोणती असेल? 21 असेल. खूप महत्त्वाचे नियम आहे आणि या नियमांच्या आधारावरच आपण एक्झाम्पल घेणार आहोत. आता उदाहरणे पाहूया. क्वेश्चन नंबर 1, ए ही विषम संख्या आहे तर त्यापुढे क्रमाने येणारी समसंख्या कोणती? पहा, इथे तुम्हाला ए ही विषम संख्या दिलेली. ए ही काय? विषम संख्या आहे आणि काय सांगितलं की तर त्यापुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? आता क्रमाने येणारी समसंख्या, तर इथे काय करावं लागेल तुम्हाला? अधिक 1. आताच आपण नियम पाहिले, त्या नियमानुसार तुम्हाला काय मिळेल? ए अधिक 1 ही काय असेल? समसंख्या असेल. एच्या नंतर येणारी क्रमाने येणारी ही समसंख्या असेल. क्वेश्चन नंबर 2, 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे तर त्यापुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती? पहा, 2x अधिक 3 ही काय एक विषम संख्या आहे आणि काय सांगितले? त्यापुढील क्रमाने येणारी विषम संख्या. आता कुठली विषम संख्या पुढची क्रमाने येणारी विषम संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागते? अधिक 2 करावं लागतात. तर इथे काय करायचं तुम्हाला? ही एक विषम संख्या आहे तर तुम्हाला काय करायचं? फक्त यामध्ये अधिक 2 करायचे. इकडे काय मिळेल तुम्हाला? 2x अधिक 3 अधिक 2 म्हणजे हे किती होतात? 2x अधिक 3 आणि 2 किती होतात? 5. तर 2x अधिक 3 च्या पुढील विषम संख्या कोणती असेल? 2x अधिक 5 ही विषम संख्या असेल. क्वेश्चन नंबर 3, 2 क्रमावर विषम संख्यांची बेरीज y आहे तर त्या संख्या शोधा. पहा, इथे काय सांगितलं की तुम्हाला 2 क्रमावर विषम संख्यांची बेरीज तुम्हाला दिलेली y आणि त्या संख्या तुम्हाला इथे शोधायची आहे. आता इथे आपण काय करूया? समजा पहिली विषम संख्या सांगितली तुम्हाला. पहिली विषम संख्या आपण x मानूया. जर पहिली संख्या विषम असेल, पहिली संख्या आपण विषम मानली तर त्यापुढील दुसरी संख्या तुम्हाला कशी मिळेल?
अधिक 2 केले तेव्हा तुम्हाला पुढील विषम संख्या मिळेल. म्हणजेच काय होईल, दुसरी विषम संख्या काय असेल, x अधिक 2. पहिली विषम संख्या x असेल तर त्याच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती असेल, x अधिक 2 असेल, कारण त्यामध्ये 2चा फरक राहतो. आणि इथे काय सांगितले की 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y. 2 क्रमवार विषम संख्या त्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. ठीक आहे, म्हणून आपण दुसरी विषम संख्या काय घेतली, x अधिक 2 आणि त्यांची बेरीज y दिलेली. तर इथे काय मिळेल तुम्हाला, x अधिक 2 बरोबर दोन्ही विषम संख्यांची बेरीज किती आहे, y. दोन्ही विषम संख्येची बेरीज घेतली आपण आणि बरोबर काय घेतली, y, कारण त्यांची बेरीज आपल्याला y दिलेली. आता इथे आपल्याला x ची किंमत काढायची. x अधिक x 2x अधिक 2 बरोबर y. तर x ची किंमत काय मिळेल तुम्हाला, ते इथे 2x बरोबर 2 इकडे घेऊन जाऊया, मग काय मिळेल y वजा 2 आणि x ची किंमत काय मिळेल, x बरोबर y वजा 2. हे 2 इकडे भागाकारात येतील, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला, x बरोबर y वजा 2 आणि छेदामध्ये 2. ही काय आहे, x ची किंमत म्हणजेच काय, ही झाली तुमची पहिली विषम संख्या. कारण पहिली विषम संख्या काय मानली तुम्ही, x मानली. आता तुम्हाला काय सांगितलंय की ती क्रमवार विषम संख्या आहेत, दोन्ही क्रमवार आहेत. तर दुसरी क्रमवार विषम संख्या काय आपली, x अधिक 2. दुसरी संख्या काय आपली, x अधिक 2 आहे. ठीक आहे, आपल्याला x ची किंमत माहिती, ही x ची किंमत y वजा 2 आणि छेदामध्ये 2 अधिक 2. ही काय तुमची दुसरी विषम संख्या. तर इथे काय मिळेल तुम्हाला, y वजा 2 याचा तिरपा गुणाकार करायचा आहे, बेदुनी 4 अधिक 4 आणि छेदामध्ये 2. इथे किती मिळते तुम्हाला, y वजा 2 अधिक 4 किती मिळतील, अधिक 2 आणि छेदामध्ये 2. म्हणजे तुम्हाला दुसरी विषम संख्या काय मिळते, ही मिळते y अधिक 2 आणि छेदामध्ये 2. पहिली विषम संख्या x बरोबर y वजा 2 छेद 2 आणि दुसरी विषम संख्या y अधिक 2 छेद 2. अशा प्रकारे या उदाहरणाला तुम्हाला सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 4, 2 क्रमवार समसंख्यांची बेरीज y अधिक 2 आहे, तर त्यातील पहिली संख्या शोधा. सेम एक्झाम्पल आहे, जसे अगोदर पाहिले तसे 2 क्रमवार समसंख्ये. समजा पहिली संख्या आपण म्हणूया, पहिली संख्या ही कोणती आहे, पहिली समसंख्या काय मानली आपण, x मानूया. आणि या कशा क्रमवार आहेत, म्हणून इथे काय करायचं तुम्हाला, दुसरी समसंख्या काय असेल, दुसरी समसंख्या असेल x अधिक 2. कारण की दोन्ही संख्या कशा क्रमवार आहेत. 2 क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणून पहिली समसंख्या आपण x मानली, तर दुसरी काय घेतली आपण, x अधिक 2. आणि नंतर काय सांगितलं की त्या संख्यांची बेरीज दिलेली तुम्हाला y अधिक 2. तर इथे काय मिळेल तुम्हाला, x अधिक 2 या दोन्ही संख्यांची बेरीज केली, ती बेरीज काय सांगितलेली आपल्याला, y अधिक 2. आणि इथे आपल्याला x ची किंमत काढायची. तर काय मिळेल, x अधिक x 2x होतात अधिक 2 बरोबर y अधिक 2. आता हे 2 इकडे घेऊन जाऊया, 2x बरोबर y अधिक 2 वजा 2. आता इथे काय मिळेल तुम्हाला, 2x बरोबर हे 2 कॅन्सल होतील, कारण वजा अधिक असल्यामुळे कॅन्सल होतात. इथे काय राहील, फक्त y. तुम्हाला x ची किंमत काढायची, तर x काय मिळेल, x बरोबर y भागिला 2. हे 2 इकडे y ला भागाकारात जातील. म्हणजे आता x ची किंमत मिळाली आणि x म्हणजेच काय तुमचा, x बरोबर काय, x काय घेतलेला आपण, पहिली समसंख्या. म्हणजे पहिली समसंख्या तुम्हाला मिळाली y छेद 2 आणि तुम्हाला तीच काढायला सांगितलेली आहे. सोबतच आपण इथे दुसरी सुद्धा काढूया. दुसरी समसंख्या काय, x अधिक 2. x अधिक 2. तर काय करायचं तुम्हाला, x मध्ये 2 मिळवायची फक्त. x ची किंमत काय, y छेद 2 अधिक 2 ही दुसरी समसंख्या असेल. इथे काय मिळेल तुम्हाला, तिरपा गुणाकार करा, y अधिक बेदुनी 4 आणि छेदामध्ये किती 2. ही काय असेल, दुसरी समसंख्या असेल. अशा प्रकारे पहिली समसंख्या y छेद 2 आणि दुसरी काय y अधिक 4 आणि छेदामध्ये 2. क्वेश्चन नंबर 5, x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे,
तर 17ने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? काय दिलेली तुम्हाला? एक्स ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे आणि काय सांगितले की 17ने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या तुम्हाला इथे काढायची. तर इथे काय करायचं तुम्हाला? आता इथे आपण एक्स ही संख्या आपल्याला माहित नाही, तर आपण काय करूया, समजा एक्स बरोबर काय करूया, 17 ही संख्या घेऊया. 17 काय घेतोय आपण? कारण 17ने निशेष भाग जातोय आणि विषम संख्या आहे. एक्स काय 17ने निशेष भाग झाली नाही आणि विषम संख्या सुद्धा येते, म्हणजेच इथे 17 ही विषम संख्या सुद्धा आहे आणि 17ने 17ला सुद्धा भाग जातो, म्हणून आपण काय केले, एक्स बरोबर 17 घेतली. ठीक आहे. आता इथे आपण 17चा एकदा पाडा लिहून घेऊया. 17 एक 17, 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाची 85, 17 सक 102. एवढीच गरज आहे आपल्याला. आता इथे आपण एक्स याला मानलंय, 17ला आपण एक्स मानलंय, पण आपल्याला काय सांगितले की 17ने निशेष भाग जाणारी एक्सच्या नंतर पुढील दुसरी समसंख्या पाहिजेत आपल्याला. एक्सच्या पुढील दुसरी, मग पहिली समसंख्या कोणती? 17 नंतर 34 ही पहिली आणि यानंतर कोणती? दुसरी 68 ही दुसरी समसंख्या आहे 17ने निशेष भाग जाणारी. पण आपल्याला उत्तर कसं पाहिजे ते एक्सच्या भाषेमध्ये, म्हणजे एक्स अधिक ती काय संख्या असेल, तर इथे काय असेल ती. आता इथे बघा ही 68 आहे आपल्याला माहिती, पण 17 आणि 68, 17 आणि 68 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 51चा. 17 आणि 68 या दोन संख्येमध्ये 51चा फरक आहे, म्हणजेच काय, तुम्ही काय लिहू शकता याला, एक्स अधिक 51. ही काय असेल? दुसरी समसंख्या असेल 17ने निशेष भाग जाणारी. कारण तुम्ही एक्सची किंमत आम्हाला 17 ठेवलेली आहे, 17 अधिक 51 किती मिळते तुम्हाला? 68. आणि 68 ही काय होती? दुसरी समसंख्या होती 17ने निशेष भाग जाणारी आणि 17 नंतर येणारी, म्हणजेच उत्तर काय मिळणार तुम्हाला? एक्स अधिक 51. क्वेश्चन नंबर 6. एक्स ही 11ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे, तर 11ने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील चौथी समसंख्या कोणती? हा प्रश्न आणि अगोदरचा प्रश्न जवळपास सारखाच आहे. आता इथे सुरुवातीला आपण अगोदर 11चा पाडाच लिहून घेऊया. 11 एक 11, 11 दुनी 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, 11 पाची 55, 11 सक 66, 11 सती 77, 11 आठी 88, 11 नऊ 99, 11 दहावी 110. ठीक आहे. हा एक पाडाच लिहून घेतला तुम्हाला समजण्यासाठी. आता इथे आपल्याला काय सांगितलं की एक्स ही 11ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे. त्या पहा एक्स या संख्येला 11ना निशेष भाग जातो आणि ती समसंख्या आहे. तर इथे एक्स कोणाला मानायचंय? 11ला नाही मानणार आपण, कारण की आपल्याला समसंख्या पाहिजे. तर एक्स कोणाला मानायचं आपल्याला? एक्स आपण 22ला मानणार. समजा एक्स बरोबर किती? 22. तर 22 ही समसंख्या सुद्धा आहे आणि 11ने तिला निशेष भाग सुद्धा जातो. नंतर काय सांगितले? तर 11ने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील चौथी समसंख्या कोणती? एक्सच्या पुढील चौथी समसंख्या कोणती असणार आहे? हा एक्स आहे. तर एक्सच्या पुढील चौथी समसंख्या कोणती? ही एक पहिली समसंख्या असेल, यानंतर ही दुसरी समसंख्या असेल, ही तिसरी समसंख्या असेल आणि ही चौथी समसंख्या असेल. या सर्व संख्यांना 11ने निशेष भाग जातो. पण आपल्याला उत्तर कसं एक्सच्या भाषेत द्यायचंय, एक्स अधिक, आहे की नाही. तर इथे काय चौथी संख्या आपल्याला माहीत झाली किती? 110 आहे. तर तुम्हाला काय करायचंय? 110 आणि किती? 110 आणि यामध्ये 22. 110 आणि 22 यामध्ये कितीचा फरक आहे? यांच्यामध्ये फरक कितीचा असणार आहे? 88चा. बघा 110 आणि 22 मध्ये कितीचा फरक आहे? 88चा. म्हणजे याचा अर्थ काय की x अधिक 88 ही ती संख्या असेल का? कारण x मध्ये जर तुम्ही 88 मिळवले तर तुम्हाला किती मिळत आहेत? 110. आणि 110 ही किती? चौथी समसंख्या आहे x नंतरची. x ची किंमत किती? 22. 22 अधिक 88 किती मिळतात मग तुम्हाला इथे? 110. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं? x अधिक 88.
x नंतर येणारी चौथी समसंख्या x अधिक 88. क्वेश्चन नंबर 7. के ही 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर 11 ने निशेष भाग जाणारी के च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? सेम क्वेश्चन आहे. आता इथे आपण सुरुवातीला 11चा पाडा लिहून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. 11 एक 11, 11 दुनी 22, 11 त्रि 33, 11 चौक 44, 11 पाची 55, 11 सक 66, 11 सती 77, 11 आठी 88, 11 नऊ 99, 11 दहावे 110. आता इथे काय सांगितले तुम्हाला की ही 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, म्हणजे तुम्ही इथे केला 11ला के मानू शकता. समजा के बरोबर किती 11, का? कारण 11 ने 11ला निशेष भाग जातो आणि 11 विषम संख्या सुद्धा आहे, म्हणून आपण के बरोबर काय घेतलंय 11. पुढे काय करायचंय, 11 ने निशेष भाग जाणारी के च्या पुढील दुसरी समसंख्या पाहिजे. के च्या पुढील पहिली समसंख्या कोणती आहे? 22 आहे आणि दुसरी कोणती आहे? 44 आहे. आता इथे आपल्याला कळालं की ती 44 आहे, पण आपण डायरेक्ट 44 लिहिणार का? नाही, आपल्याला के च्या फॉर्ममध्ये लिहायची. तर ती काय असणार आहे? के अधिक. आता इथे के ची व्हॅल्यू आपण 11 मध्ये लिहिली. 11 आणि 44 मध्ये कितीचा फरक आहे? यांच्यामध्ये 33चा फरक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, इथे 33 लिहायचे. के अधिक 33, जो फरक असेल तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे. म्हणजे फरक कोणामधला पाहिजे? फक्त आपण के किंवा के असेल किंवा एक्स असेल जे मानतोय आपण त्या संख्येमधील आणि जी संख्या काढतोय आपण इथे जी आपल्याला हवी त्यामधील फरक तुम्हाला इथे घ्यायचा आहे. तर इथे केला काय मानलंय आपण? 11ला के मानलंय आणि जी दुसरी समसंख्या ती काय 44 आहे आणि यांच्यामध्ये फरक किती मिळतो तुम्हाला? 33. तर तुम्हाला काय करायचंय? के अधिक 33 हे तुमचं उत्तर असेल. के अधिक 33 तुम्हाला किती मिळतील? 44च मिळणार आहेत. तुम्ही इथे पाहू शकता के ची व्हॅल्यू किती? 11. 11 अधिक 33 किती होतात? 44. म्हणजेच काय तुम्हाला के च्या पुढील 11 ने निशेष भाग जाणारी दुसरी समसंख्या मिळते. ती कोणती? के अधिक 33. अशा प्रकारे ही उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण विषम संख्या आणि समसंख्यावर आधारित काही महत्त्वाचे टाईप आहेत, रूल्स आहेत, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.